खूप चांगला आहे. आमेन. आणि खरोखर आज प्रियांनो शुक्रवारच्या या सभेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. याच प्रियांनो आजची सभा आपण सुरुवात करूया. यावेळेस वर्शिप टीम पुढे येईल आणि यावेळेस ब्रदर सुधाकर आणि विशाल आपल्याला लीड करतील. ब्रदर सुधाकर लीड करतील. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियानो मी प्रभूला धन्यवाद देतो आणि देवाचे आभार आणि उपकार मानतो, कारण की त्याचं वचन सांगतं प्रियानो की खरोखर त्याची दया आमच्यावरून कधी हटलेली नाहीये. आमेन. आणि त्याची जी करुणा आहे रोज आमच्यावर नवीन आणि नवीन होते. हालेलुया. ते अशा प्रकारे नवीन होते प्रियानो की आम्ही आज प्रियानो श्वास घेत आहोत. आज आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जिवंत आहोत. हालेलुया. का प्रियानो? कारण की त्या येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी प्रियानो त्या वधस्तंभावरती बलिदान केलं, तर देवाने आमच्यावरती प्रेम केलं प्रियानो. हालेलुया. आणि त्याच्यासारखं प्रेम या जगामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये नाहीये. हालेलुया. आणि खरोखर त्याच्या नावाला उंच आणि उंच करूया. एक गीत गाऊन त्या प्रभूची स्तुती करूया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है महान. Thank you.
तुमचा प्रभूला धन्यवाद देतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. बोलो यीशु मसीह की जय. हालेलुया. खरोखर प्रियानो देवाचं वचन सांगतो रोम 8 आणि 32 काय सांगतो माहिती प्रियानो, त्याने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता त्याने तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला. हालेलुया. तो त्याच्याबरोबर आपला सर्व काय कसे देणार नाही. हालेलुया. खरोखर प्रियानो त्याने त्या पुत्रासोबत आम्हाला प्रियानो आरोग्य दिलं त्याने खाल्लेल्या फटक्याच्या द्वारे. हालेलुया. त्याने आम्हाला अंधारातून बाहेर काढलं आणि त्याच्या प्रकाशामध्ये आणलं. हालेलुया. त्याच्या पुनरुत्थानामध्ये त्याने आम्हाला स्वर्गीय स्थानामध्ये बसवलं प्रियानो. हालेलुया. खरोखर त्याचं नाव हे सर्वात उंच आहे. हालेलुया. म्हणून आम्ही एक गीत गाऊन प्रभूच्या नावाला धन्यवाद दिया, त्याची स्तुती करूया. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है.
चाहूं बस तेरे हुजूर, जाने ना दे मुझे कहीं दूर, रहना मैं चाहूं बस तेरे हुजूर, मेरी जिंदगी भर, मेरी जिंदगी भर
विद्या धन्यवाद देते आम्ही तुझी स्तुती करतो आम्ही तुझ्या नावाला गौरव करतो आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो ओ राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू आम्ही धन्यवाद देतो पिता तू आमच्यामध्ये उतरून आलास पवित्र आत्मा तू प्रत्येकाला स्पर्श प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने तू भरलंस तुझ्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरलंस आम्ही पूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातात आणि पिता खरोखर आम्ही धन्यवाद देतो की प्रभू येशू तू आमच्यामध्ये उतरून आलेलास सर्व गौरव तुला सर्व महिमा आम्ही तुला देतो ही पूर्ण वेळ पिता तुझ्या हातामध्ये पिता तू अद्भुत कार्य आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजचं वचन तुझ्या आत्म्याने आम्हाला धन्यवाद येशूच्या नावात याचा 5वा अध्याय आणि यावेळेस आपण इथे काही गोष्टी वाचूया रोमकरास याचा 5वा अध्याय आणि आपण पियानो 6 पासून ते आपण 10 पर्यंत वाचूया बायबल इथे सांगतं आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे त्या देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ हालेलुया प्रियानो आपण बघतो की बायबल स्पष्ट सांगते की देव हा किती अद्भुत किती महान प्रेम आपल्यावर करतो की बायबल सांगते देव आपल्या प्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी काय झाला मरण पावला प्रियानो तुम्हाला माहिती या जगामध्ये जे सर्व दुःख आहे या जगामध्ये जे सर्व आपण आजार आहे या सर्व शाप आणि जे सर्व संकट माणसाच्या जीवनामध्ये बायबल काय सांगतो माहिती तुम्हाला बायबल सांगते सर्व पापामुळे प्रत्येक माणसाने पाप केलेले आणि पापाची शिक्षा मरण तुम्हाला माहिती जे मरण या जगामध्ये आला आज अनेक लोक देवाला देतात ना हा कोरोना व्हायरस का आलेला आहे लोक इथे मरते देवाला दिसत नाही का प्रियानो देवाला सर्व दिसत आहे पण माणूस सुधरत नाही माणूस आपली लबाडी चोरी भांडण व्यभिचार खून करणं लबाडी करणं सर्व या वाईट गोष्टी सोडत नाहीये आणि बायबल सांगते पाप केल्यामुळं आपोआप काय होतं त्याचा परिणाम माणसाला भेटत आणि बायबल सांगतं मनुष्य जे पेरेल त्याची कापणी त्याला तर माणसाने पापाची पेरणी केली तर त्याला काय भेटणार आहे मरणाची कापणी करावाच लागेल आणि जग आपण पाहतो दिवसेंदिवस या जगामध्ये पाप वाढतच आहे आणि त्याच्यामुळे काय वाढते दुःख वाढते आजार वाढते शाप वाढते असे आजार येते की पहिली कधीच आली ना कोरोना व्हायरस चिकनगुनिया माकडगुनिया काय काय रोग आले ना की जे पहिली कधी आपण पाहतो ऐकलेले पण खरोखर जसं बायबल सांगतं प्रियानो की आपण शेवटच्या काळामध्ये आहोत आणि शेवटच्या काळामध्ये या सर्व गोष्टी घडत आहेत म्हणून ती आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जो देव आहे प्रियानो हा कधीही वाईट गोष्ट कोणत्याही माणसाच्या जीवनामध्ये करत नाही कारण की तो देव प्रेम आहे हालेलुया पण माणूस ज्यावेळेस पाप करतो ऑफकोर्स तो एक नीतिमान न्यायाधीश आहे देव कोण आहे एक नीतिमान न्यायाधीश हालेलुया
आणि विचार करा, जर कोणत्या चोराने चोरी केली किंवा कोणत्या माणसाने खून केलं आणि त्याला कोर्ट मध्ये जज समोर नेलं आणि जजला सांगितलं ह्या माणसाने खून केला, तर जजने काय करायला पाहिजे? हा बेटा जा, अजून बाहेर जा आणि अजून 10 खून कर, असं बोलायला पाहिजे का? काय करायला पाहिजे? त्याला शिक्षा करावंच लागेल ना. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे की म्हणून आपला जो देव आहे हा प्रेमच आहे. तो शिक्षा ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस पण तो प्रीती आहे म्हणून शिक्षा. हालेलुया. समजलं तुम्हाला? आणि म्हणून प्रियांनो आपण पाहतो ना, देवाला जर एका शब्दामध्ये जर आपल्याला दाखवायचंय किंवा वर्णन करायचं तर देव कोण आहे? हालेलुया. प्रियांनो खरोखर आज ना आपण पाहतो या जगामध्ये अनेक प्रकारचं प्रेम आहे, नाही का? भाऊ भावावर प्रेम करतात आणि पती पत्नीवर प्रेम करतो, पत्नी आपल्या पतीवर प्रेम करते, आई वडील आपल्या मुलांवर प्रेम करतात, है की नाही? मित्र मित्रांवर प्रेम करतात, अनेक प्रकारचे प्रेम. पण देवाचं जे प्रेम आहे ते सर्वात श्रेष्ठ. कसं आहे? एक आई पण आपल्या लेकरासाठी मरू शकते. हालेलुया. मरू शकतात ना एक आई आपल्या लेकरासाठी, त्याला वाचवण्यासाठी. माहिती आहे मला मरू शकतात आई एक आपल्या लेकरासाठी, तिच्या पोटच्या बाळासाठी, तिच्या मरू शकते, काय पण करू शकते. हालेलुया. हालेलुया. एक वडील सुद्धा करू शकतात, अनेक मित्र देखील आपल्या मित्रासाठी मरू शकतात. हालेलुया. पण मग येशूचं जे प्रेम आहे त्या प्रेमामध्ये काय अशी वेगळी गोष्ट आहे? येशूने प्रियांनो आपल्या सर्वांच्या पापासाठी ज्यावेळेस क्रूसखांबावर बलिदान केलं, तर बायबल सांगते देव आपल्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त सुबेळी आपणासाठी मरण पावला. देवाच्या प्रीतीमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी वेगळी आहे? हालेलुया. तुम्हाला सांगतो देवाच्या प्रीतीमध्ये कोणती गोष्ट वेगळी आहे? बायबल सांगतो देवाच्या प्रीतीमध्ये जी गोष्ट वेगळी आहे की आपण सर्वजण देवाचे शत्रू होतो, आपण सर्वजण पापी होतो, आपण सर्व सैतानाच्या बाजूने होतो, आपण रोज तो जे सांगतो त्याच्या उलट करत होतो, है की नाही? आपण सर्वजण ना त्याला धिक्कारत होतो, आपण सर्वजण त्याला नाव ठेवत होतो, आपण त्याच्या वचनाविरुद्ध आपण आपले जीवन जगत होतो. आणि म्हणून येशूच्या प्रेमाविषयी, देवाच्या प्रेमाविषयी जो वेगळेपणा आहे आणि येशूचं प्रेम हे सर्व दुसऱ्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. ते का? कारण बायबल सांगतं आपण शत्रू असता आपण कोण होतो? देवाचे. आपण सर्वजण देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागतो. आपण लबाडी करत होतो, चोरी करत होतो, भांडण करत होतो, शिव्या देत होतो, पॉलिटिक्स सर्व वाईट गोष्टी करत होतो, पण तरी पण त्या देवाने आपल्यावर प्रेम केलं. त्या देवाच्या वचनाविरुद्ध वागत होतो, तरी पण त्या देवाने आपल्याला सोडलं नाही. हालेलुया. आणि त्या देवाने आपल्यावर प्रेम केलं. आमेन. आता म्हणून प्रियांनो जे येशूचं प्रेम ते खूप वेगळं प्रेम. खूप कसं आहे? त्याला बायबल मध्ये असं म्हटलं अगापे प्रेम. कोणतं प्रेम? अगापे प्रेम. अगापे प्रेम म्हणजे कोणतं प्रेम? निस्वार्थी प्रेम. हालेलुया. आता मी तुम्हाला सांगतो की एक आई आपल्या मुलासाठी मरू शकते. हालेलुया. एक वडील आपल्या मुलासाठी मरू शकतात. हालेलुया ना. अनेक गोष्टी, अनेक प्रकारचे प्रेम आहेत. हालेलुया. पण या प्रत्येक प्रेमामध्ये प्रियांनो ना आपण पाहतो काही ना काही स्वार्थ असतो. स्वार्थ काय? हा माझा मुलगा आहे. आपण शेजाऱ्याच्या मुलासाठी मारणार, शेजाऱ्याच्या मुलासाठी मारणार का? कठीण आहे ना. विचार करायच्या वेळेस ना एक आई वडील आपल्या लेकराला घेऊन चालले आणि ते लेकर बोलतं मी खूप थकलोय, मला आता कडेवर घ्या. आई खूप आनंदाने त्या लेकराला त्याच्या कडेवर घेतली आणि चालली. हालेलुया. आणि तिला असं वाटत पण नाही की मी त्याला उचलले, त्याचा भार माझ्यावर आहे. वडील सुद्धा. हालेलुया.
पण ज्यावेळेस दुसरं कोणतं मुलगा आहे तर काय होतं, ज्यावेळेस ती स्त्री त्या मुलाला उचलती, तो माणूस त्या मुलाला उचलतो, तो मुलगा जड वाटायला लागतो त्यांना, काय वाटायला? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे हा फरक आहे की माणसाची जी प्रीती आहे ही आपण पाहतो ही एक सीमित आहे. आपण पाहतो ना, माझा मुलगा, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, पण देवाची प्रीती ही किती अद्भुत आणि किती वेगळी. हालेलुया. किती वेगळी आहे. प्रियानो, आपण आपल्या शत्रूचा काय करतो? प्रेम करतो. जो आणि शत्रू या शब्दाचा इथं असा अर्थ आहे प्रियानो की जो माणूस आपल्याला ऍक्टिव्हली त्रास देतो, काय करते, आपल्याला रोज त्रास देते, आपल्या विरुद्ध भांडण करते, आपल्याला शिव्या शाप देते, आपल्या विरुद्ध वागते ना, म्हणजे शत्रू. आपलं वाईट चित्तते, आपलं वाईट व्हावं प्रयत्न करते ना, आपल्या जीवनामध्ये काहीतरी नुकसान व्हावं म्हणून रोज योजना बनवते, म्हणजे शत्रू. पण देवाने काय केलं माहिती तुम्हाला? आपण शत्रू असता, हालेलुया, देवाने आपल्यावर प्रेम. हालेलुया, हालेलुया. याचा विचार करा, आपल्याला जर कोण म्हणते एक वचन आहे इथं असं, नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा बिरडा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करी. चांगल्या मनुष्यासाठी आपण धाडस करू शकतो मरण्यासाठी, पण जर कोण शत्रू आहे आपला, जो रोज आपल्याला त्रास देते, जो रोज आपल्याला ना आपला नाश होण्यासाठी ना आपला घात करण्यासाठी टपू नये, अशा माणूस जर विचार करा, अशा माणसाचं चांगलं व्हावं असा आपण पण विचार करत नाही. जर विचार करा, जर असा माणूस जो आपल्याला रोज त्रास देते, जो आपला शत्रू आहे, आणि विचार करा हा शत्रू जर एक दिवस त्याच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आली की तो मरायला टेकलाय, तो काय झालाय? मरायला टेकलाय, पाण्यामध्ये बुडतोय, हात देते वर आणि तुम्ही तिथून चाललाय, पण रोज तुम्हाला त्रास देते, रोज तुमच्या विरुद्ध वागते, पण आता मरायला लागलाय, हात वर करते, पाण्यामध्ये बुडायला लागलाय, त्याचे हात तुम्हाला दिसते, घापा मारते, काय करणार? मी तुम्हाला सांगतो 99% लोक तिथं जाऊन तू मला त्रास देतो बघा काय हालेलुया. पण येशूने मात्र तसं केलं नाही. हालेलुया. प्रियांनो, त्या पापामुळे बायबल सांगता आपण सर्वजण नरकामध्ये जाणार आहोत. पापाचं वेतन मरण आहे, पण प्रत्येक पापी माणूस बायबल सांगतं नरकामध्ये जाणार. प्रत्येक पापी माणूस प्रियांनो त्या नरकामध्ये युगानुयुग जळत राहणार, तिथून त्याला कधीही मुक्ती मिळणार. एकदा नरकामध्ये गेला, बायबल सांगतो मरण आणि नरक एका जेल सारखे. एकदा त्या जेल मध्ये गेला माणूस, तिथून कधीही मुक्त होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती, येशूने त्या देवाने आपलं दुःख बघितलं आणि तो आपल्या सर्वांसाठी मनुष्य बनला. हालेलुया. त्याने हा विचार केला, माझ्या विरुद्ध रोज किती पाप करतो. प्रियांनो, त्या येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा जीव दिला. हालेलुया, हालेलुया. आता एक स्टेप जर आपण पुढे गेलो ना, हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, विचार करा, आपण बघितलं ना, जर हा जर शत्रू मरत आहे ना, शत्रू काय होते? मरत आहे. काय होईल ना, आपण काय करू? एक साधारण माणूस काय करू? मला नाही वाटत तो त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करेल. हालेलुया. ठीक आहे. पण विचार करा, आता अशी परिस्थिती आहे, त्या शत्रूला जर वाचवायचंय, एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग काय आहे? तुम्हाला त्याच्या जागी मारावा लागतो.
लागले. किती जण मरतील आपल्या शत्रूंना? मी सांगतो 99 लोक ज्यावेळेस त्यांचा शत्रू मरताना बघतील, सर्व जगामध्ये वेडे वाटतील. बघा तो माणूस, त्याने मला असा त्रास दिला, रोज मी त्याचं चांगलं केलं, मी असं केलं, फलाने केलं, पण तो मला त्रास देत होता. बघा कोण मरणार? शत्रूसाठी कोण मरू शकतं का? हालेलुया. प्रियानो येशू, हालेलुया, जो देव. आता विचार करा, म्हणजे मी उदाहरण देते, हे मानव जातीचं देते. हालेलुया. आज 6000 वर्ष झाले, हालेलुया, देवाने माणसाला बनवून या पृथ्वीवर ठेवलेले आहे की नाही? पण आपण पाहतो की एकदम निसर्गाकडे आपण बघितलं तर आपल्याला समजतं की देव आहे. काय समजतं आपल्याला? देव. कारण सूर्य, चंद्र, तारे हे सर्व कसं काय बनले, आपले शरीर कसं काय बनलं, हे घर इथे विचार करा. आणि घर काय आपोआप नाही बनलं, किंवा तुम्ही ज्या घरामध्ये आहात ते घर आपोआप नाही बनवलं, कुणीतरी त्याला निर्माण केलं, कोणतरी निर्माण करतात. हालेलुया. निर्माण करण्याशिवाय निर्मिती अस्तित्वात येऊ शकत नाही. हालेलुया. पण आज जगामध्ये लोक काय एक्सप्लेनेशन देतात? माणूस किड्यापासून तयार झाला. माणूस कशापासून तयार झाला? माकडापासून. म्हणजे जो देव आहे त्या देवाने आपल्याला बनवलं. म्हणजे किती अद्भुत गोष्ट आहे ना, की विचार करा, हे सर्व ऋतू सर्व प्लॅनिंगने होते ना. आपण पाहतो उन्हाळा येतो, उन्हाळ्यानंतर आपण पाहतो पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो ना. जो सूर्य बरोबर सकाळी उगवतो, असं नाही होत कधी लेट झाला, झालं कधी लेट झाला सूर्य. हालेलुया. रात्री बरोबर चंद्र येतो. हालेलुया. किंवा माहिती असं म्हणतात की जो सूर्य आहे ना, हा जर आपल्या पृथ्वीच्या 1 सेंटीमीटर, आता जितकं सूर्य आणि धरतीमध्ये पृथ्वीमध्ये जितकं अंतर आहे, सूर्य जर 1 सेंटीमीटर फक्त इतकं जर पुढे आला ना, तर आपली पृथ्वी जळून खाक होऊन जाते. आणि जर हा सूर्य 1 सेंटीमीटर मागे गेला तर आपली पृथ्वी बर्फाचा गोळा बनून जाईल. हालेलुया. हे जे अंतर आहे, हे इतक्या 1000 वर्षापासून कोण मेंटेन करतो? हालेलुया. बायबलमध्ये एक वचन आहे, आपण वाचूया ना. आपण जर इब्री लूकास पत्र याचा 11 अध्याय आणि तिथे आपण एक वचन वाचूया. इब्री लूकास पत्र याचा 11 अध्याय आणि यावेळेस आपण 3रं वचन वाचूया. इथं बायबल सांगतं, विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. हालेलुया. काय सांगतं बायबल? की आपल्याला विश्वासाने हे समजतं की देवाच्या शब्दाने काय झालं? विश्वाची रचना झाली. हालेलुया. देव बोलला. उत्पत्तीचा पहिला अध्याय जर बघितला, बायबल सांगतं देव बोलला आणि सर्व काय काय झालं? अस्तित्वामध्ये आलं. हालेलुया. आणि बायबल सांगते जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. आमेन. देव बोलला आणि सर्व काय तयार झालं. आमेन. हालेलुया. इतकंच नव्हे, बायबल सांगते येशू ख्रिस्त तो काय करत आहे माहितीये? आपण एक क्वेश्चन वाचूया, अजून एक क्वेश्चन वाचूया. आपण जर इब्री लूकास पत्र याचा पहिला अध्याय, इब्री लूकास पत्र याचा पहिला अध्याय आणि इथं आपण एक क्वेश्चन वाचूया. आपण इब्री लूकास पत्र पहिला अध्याय आणि 2रं वचन. इथं बायबल सांगतं, तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोलला आहे, त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेवले आहे आणि त्याच्या द्वारे त्याने विश्व निर्माण केले.
हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने, सर्व बोला, आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला. हालेलुया. इथे येशू ख्रिस्ताविषयी काय लिहिलंय? तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाचा आधार आहे. आज हे सर्व जग चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. सूर्य बरोबर सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो. हालेलुया ना. हे सर्व जे आपण पाहतो की या विश्वामध्ये या घटना, या गोष्टी घडत आहेत, या सर्व कोण घडवून आणते? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शब्दाने या घडवून आणते. तुम्हाला माहिती, पृथ्वी हवेमध्ये लटकलेली आहे. हे बायबलमध्ये योगाच्या पुस्तकामध्ये 3000 वर्षापूर्वी किती आणि त्या काळचे शास्त्रज्ञ बोलायचे पृथ्वी कशावर तरी टेकलेली. पण बायबलमध्ये 3000 वर्षापूर्वी लिहून ठेवलं की पृथ्वी ही स्पेस मध्ये, ही अंतराळामध्ये लटकलेली आहे. तिला खालून काहीच आधार नाही. खालून काहीच आधार कसं आहे? कोणती गोष्ट जर आपण बघितलं की हवेमध्ये तरंगतोय का? नाही, खाली पडती प्रत्येक गोष्ट. हालेलुया. पण पृथ्वी ही हवेमध्ये लटकलेली आहे. ते 3000 वर्षापूर्वी योगाच्या पुस्तकामध्ये बायबलमध्ये लिहिलं. हालेलुया. तर आपला जो प्रभू येशू ख्रिस्त, जो देव सर्वशक्तिमान, सर्व समर्थ, हालेलुया. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रियानो मी तुम्हाला सांगेल की तो देव प्रीती आहे. हालेलुया. त्याचं प्रेम इतकं महान आहे. हालेलुया. की विचार करा, आपण शत्रू असताना, आपण त्या देवाचे वैरी असताना, आपण पाहतो की त्या देवाने काय केलं? त्याच्या एकुलत्या एक पुत्राला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर अर्पण केलं. त्या प्रभू येशूने प्रियांनो आपल्या सर्वांना पापातून मुक्त करण्यासाठी क्रूस खांबावर त्याच्या रक्ताचा एक थेंब सांडला. हालेलुया. तुम्हाला आणि मला आरोग्य मिळावं म्हणून बायबल सांगतं येशूला फटके मारण्यात आले. बायबल सांगते येशूला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो आहोत. हालेलुया. प्रियांनो प्रभू येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर शापित झाला. कारण बायबल सांगतो जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. यात उद्देश काय? की बायबल सांगतं अब्राहमाला दिलेला आशीर्वाद हा तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावा. हालेलुया. इतकंच नव्हे प्रियांनो, आज तुम्हाला माहिती तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सर्व सैतानाच्या गुलामीतून मुक्त करतो ना. सैतानाच्या शक्तीला नष्ट करून टाकतो. का? कारण येशूने त्याचं रक्त त्या क्रूस खांबावर तुमच्यासाठी वाहून. बायबल सांगतं त्या रक्तामध्ये आपल्या पापांची क्षमा आहे. त्या रक्तामध्ये खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती आहे. हालेलुया. त्या रक्तामध्ये आपण मुक्त झालेलो आहोत. हालेलुया. हे सर्व कशाच्यामुळं का झालंय? एकच कारण आहे. एकच कारण आहे. आणि ते कारण देव आपल्यावर प्रेम. देव तुमच्यावर प्रेम. देव तुमचा पिता आहे. देव आपला बाप आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला तुम्हाला कोणतीही गोष्ट देणं अवघड नाही. जर त्या देवाने त्याचा जीव आपल्यासाठी दिला, त्या देवाने जर त्याचा प्राण आपल्यासाठी दिला, त्या देवाने जर त्याचं रक्त एक एक थेंब तुमच्यासाठी माझ्यासाठी सांडला, हालेलुया, तर इतकी मोठी गोष्ट आहे का तुम्हाला आजारातून मुक्त करण्याची? इतकी मोठी गोष्ट आहे का त्याला तुम्हाला ना सर्व कर्जातून आणि सर्व गरिबीतून मुक्त करण्यासाठी? मी तुम्हाला सांगतो नाही. हालेलुया. तो देव आपल्याला प्रियांनो प्रत्येक आशीर्वाद देणार आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ना, की जो देव आहे हालेलुया हा प्रीती आहे. आणि त्या प्रेमामुळं, त्याच्या कृपेमुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, तो आपल्याला सर्व देतो. आमेन. हालेलुया.
प्रियांमध्ये बायबलमध्ये एक अद्भुत घटना लिहिलेली ना. एकदा असं झालं ना की बायबल सांगते 10 कुष्ठरोगी होते. किती कुष्ठरोगी होते? 10. आणि हे 10 कुष्ठरोगी तुम्हाला कुष्ठरोग्यांची 2000 वर्षापूर्वी खूप भयंकर परिस्थिती होती. त्यांना शहरामध्ये घ्यायचे नाही, त्यांना गावाच्या बाहेर काढून द्यायचे. त्यांचे सर्व हाल, खाण्याचे हाल, पिण्याचे हाल, सर्व गोष्टीचे हाल, त्यांना त्यांचे स्वतःचे लोक बाहेर काढून टाकायचे. ठीक आहे. पण एकदा असं झालं, असेच हे 10 कुष्ठरोगी गावाच्या बाहेर फिरत असताना त्यांनी ऐकलं येशू ख्रिस्त हा अनेकांना आरोग्य देते, तो आंधळ्यांना दृष्टी देते, बहिऱ्यांना कान देते, लपड्यांना पाय देते, तो मेलेल्या लोकांना जिवंत करते. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी ऐकलं, ते 10 कुष्ठरोगी प्रियांनो ना लगबगीने येशूकडे गेले. येशू जिथं होता तिथूनच लांबूनच ओरडले, हे दाविदाचा पुत्रा येशू आमच्यावर दया कर. हालेलुया, हालेलुया. आम्हाला कुष्ठरोगातून मुक्त कर. तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त बोलला, जा ना तुम्ही याचकाला दाखवा, मी तुम्हाला आरोग्य दिले. आणि बायबल सांगते तसं ते चालले होते. त्या काळामध्ये याजक होते, त्यांना एका डॉक्टर सारखं देवाने नेमलेलं होतं आणि ते एक्झामिन करायचे नाही का. आणि ते कुष्ठरोगी ना त्या याचकाकडे जात असता काय झालं माहितीये, त्यांचं शरीर पूर्णपणे निरोगी, त्यांना आरोग्य मिळालं. हालेलुया. त्यांना आरोग्य मिळाल्यानंतर तुम्हाला माहिती किती लोक येशूकडे परत आले? 10 पैकी तुम्हाला माहितीये 10 पैकी एकच वापस आला. तो गुडघे त्याने टेकले आणि येशूला धन्यवाद दिले. येशू धन्यवाद, तुम्हाला आरोग्य. येशू विचारलं बाकीचे 9 कुठे गेले? ही जगाची परिस्थिती आहे. हालेलुया. या आपण पाहतो ना की देव रोज माणसाला श्वास देते. मला माहिती का हा श्वास आपण कुठून घेतो? कोण देते आपल्याला? ऑक्सिजन. आता कोरोना व्हायरस मध्ये ज्यावेळेस ऑक्सिजनची कमी पडली त्यावेळेस माणसांना समजलं ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे. हालेलुया. पण तो देव तुम्हाला आणि मला रोज फुकट देते. बायबल सांगते तो देवच आपल्याला जीवन, प्राण, श्वास आणि सर्व काही देते. का देते? मागते का तुम्हाला बिल? इलेक्ट्रिसिटीचं सरकार जशी मागते. हवेचं बिल घेतलं त्यानंतर हा बिल घ्या. पण रियान नव्हतं हवेचं बिल घेत नाही. का माहितीये का? जे प्रेम असतं ना, प्रेम जो खरोखर प्रेम करतो ना तो उदारपणे देतो. तो बिल न पाठवतो स्वर्गातून सगळं. हालेलुया. ठीक आहे. तो देव उदारपणे प्रियांनो आपल्याला सर्व गोष्टी देतो. हालेलुया. इतकंच नाही, तो श्वास आपल्याला देतो. जर पाऊस पडला नाही तर अन्न उगवल का? पाणीच पडलं नाही तर काय होईल? कोणी बनवलं पाणी? कोण निर्माण करताय पाण्याचा? हालेलुया. तो पाणी देतो आपल्याला. हालेलुया. अनेकदा आपण विसरून जातो. छोट्या छोट्या गोष्टी येत्या पण माणसाला वाटतंय आपोआप झाले, निसर्गाने म्हणून कोणती गोष्ट आपोआप बंद येते. निसर्ग कोणी बनवलं? कोणीतरी बनवलं ना. प्रत्येक गोष्ट कोणीतरी बनवलेली आहे. प्रत्येक गोष्ट कोणीतरी बनवली. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती प्रियांनो देव आपल्याला सर्व देते. कशामुळे? त्याच्या भीतीमुळे. आमेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो ना, देव तुम्हाला सर्व आशीर्वाद देणार आहे. पण हे तुम्ही तुमच्या ध्यानामध्ये आणि मनामध्ये घ्या की देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये न माहिती ही भावना कुठून आलेली आहे, पण त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्ये असा विश्वासच वाटत नाही की देव प्रेम करणार आहे. अनेकांच्या अंतःकरणामध्ये अशी भावना आहे काय, देव स्वर्गामध्ये बसला एक मोठी काठी घेऊन थोडं चुकलं की फटकेल, थोडं चुकलं की फटकेल. असा नाहीये देव. ठीक आहे, तो आहे न्यायाधीश. हालेलुया. पण विचार करा, तो देव भीती आहे. हालेलुया.
त्याच्यामुळेच आपण श्वास घेते, त्याच्यामुळेच आपल्याला पाणी मिळते, त्याच्यामुळेच प्रियांनो अन्न बोलते. ठीक आहे ना. शेतकरी बी लावतो, बी पेरल्यावर त्याला अंग कोण देतो? एका बीचे 10, एका बीचे 100 दाणे कसे बनतात? कोण देते एका बी पासून? शेतकरी तर काय नाही करत. बी टाकतो आणि दिसून जातो, पाणी टाकतो, ठीक आहे, हालेलुया. पण त्या बीला अंग देणारा देव आहे बायबल सांगते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक गोष्टी आहेत ना, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं प्रेम दिसतं. आमेन. म्हणून आज मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची. हालेलुया. देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. आमेन. आणि तुमच्या जीवनामध्ये जे सर्व आशीर्वाद तुम्हाला पाहिजे देव तुम्हाला देणार. हालेलुया. फक्त महत्त्वाची गोष्ट ही आहे, तुम्ही पण त्याच्यावर प्रेम करा. काय करा? तुम्ही पण काय करा त्याच्यावर? कारण बायबल सांगतं हे विश्व बनवल्यानंतर देवाने माणसाला या जगामध्ये ठेवलं आणि देवाने माणसाला एक आज्ञा दिली या जगामध्ये राहण्यास. तुम्हाला माहिती सर्वात पहिली आज्ञा काय? माणसाला या जगामध्ये जी आज्ञा देवाने माणसाला सांगितली ना, कोणती आज्ञा सांगितली माहिती तुम्हाला? येशूला विचारलं, प्रभूजी नियमशास्त्रामध्ये सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा कोणती आहे? येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं? तू आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने. हालेलुया. आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रेम. काय सांगतो परमेश्वर? तो आपल्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने परमेश्वरावर प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हालेलुया. आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर एक खरोखर आशीर्वादित जीवन अबंडंट, तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त यासाठी आला. बायबल सांगते योहान 6:9 येशू बोलला, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचे जीवन मिळावे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जर तुम्हाला ते विपुलपणाचे जीवन जर अनुभव करायचं आहे, हालेलुया, एक गोष्ट काय करा? पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने त्या देवावर प्रेम. हालेलुया. आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर. आणि मी तुम्हाला सांगतो 101% जर तुम्ही केलं ना, तुम्ही बघा तुमचं जीवन किती आशीर्वादाने, आरोग्याने, बरकतीने भरून जाईल. आपली जी सभा आहे, आजची सभा आपल्याला काय बोलतो? आशीर्वाद आणि आरोग्य. हालेलुया. देवाची योजना आहे. तुम्हाला माहिती आहे देवाने माणसाला बनवलं. मी नेहमी सांगत असतो, देवाने माणसाला बनवल्यानंतर तुम्ही उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये वाचलं, बायबल सांगतं माणसाला बनवल्या देवाने काय केलं? बायबल सांगतं देवाने माणसाला आशीर्वाद दिला. देव काय बोला माणसाला? फळरूप व्हा, बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वी सत्ते खाली आणा. देवाने काय केलं? माणसाला आशीर्वाद दिला. का? कारण देव प्रीती. देव प्रीती. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे आज हे जग अस्तित्वामध्ये आहे का? देव प्रीती. आज जगामध्ये अनेक लोक वाईट कर्म करत आहेत, वाईट गोष्टी करत आहेत. देवाला पाहिजे ना, देव एका मुंगीसारखं सर्व माणसांना चिरडून एक नवीन आकाश, नवीन पृथ्वी, नवीन माणूस तयार करू शकतो. कारण बायबल सांगतं देवासमोर हे संपूर्ण जग पाण्याच्या एका थेंबासारखं आहे, धुळीच्या एका कणासारखं. यशाच्या पुस्तकामध्ये या जगातले सर्व लोक देवासमोर कसे? धुळीच्या एका कणासारखे. हालेलुया. त्या देवाला सर्वांना मारून नवीन लोक तयार करायला 1 सेकंड पण लागणार नाही. पण देव असं करत नाही. का? कारण देव प्रीती. ज्या सर्वात पहिला मनुष्य ज्याचं नाव होतं आदाम आणि हवा, बायबल सांगते यांनी पाप केले, देवाची आज्ञा मोडली. हालेलुया. पण तुम्हाला माहिती देवाने त्यांना मारलं नाही. देवाने बोलला आता हे चुकले, आता यांना मारून टाकून दुसरा आदाम, दुसरी. प्रियांनो, देवाने त्यांना चान्स दिला.
आणि देव आतापर्यंत चान्स दिले. तर मी तुम्हाला सांगतो आज प्रत्येक क्षण आपण श्वास घेतो, आपण जगत आहोत, हा देवाच्या प्रीतीमुळे आपण जगत आहोत. आमेन, हालेलुया. आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आज प्रियांनो ना, की तो देव जर आपल्याला हवा देतोय, पाणी देतोय, मी तुम्हाला सांगतो सोन्यापेक्षा जास्त मोलवान हवा आहे, ऑक्सिजन आहे का नाही? फक्त गळ्यामध्ये सोनं घातलं, हवाच नाही, ऑक्सिजन नाही, तर काय फायदा आहे का? हालेलुया. तुम्हाला माहिती सोन्यापेक्षा पण पाणी जास्त मोलवान, आपण व्हॅल्यू नाही देत त्याला. पण मी तुम्हाला सांगतो ना, 2 दिवस जर तुम्हाला पाणी नाही मिळालं, तुम्हाला पक्क समजून जाईल पाणी किती महत्त्वाचं. हालेलुया. पण देव आपल्याला सर्व काय फुकट त्याच्या प्रीतीमुळे देते. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या देवाने विचार करा, त्याचं प्रेम प्राप्त होते की आपण शत्रू असता त्याने त्याचा जीव आपल्यासाठी दिला ना. रोमकरासपत्रामध्ये शेवटचं वचन आपण वाचूया ना. तिथे बायबल सांगतं, रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि यावेळेस आपण 32 वचन वाचूया. ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वाकरिता त्याला दिले, तो त्याच सहित आपल्याला सर्व काही कसे देणार. काय सांगतं बायबल? ज्या देवाने स्वतःच्या एकुलत्या एक पुत्रास राखून ठेवलं नाही, तर त्याला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर अर्पण केलं. बायबल सांगतं, तो देव जर त्याचा एकुलता एक पुत्र देऊ शकतो, तर तो त्याच सहित आपल्याला सर्व काही, सर्व काही कसे देणार. सर्व काही कसे देणार. तो माहिती सर्व काही आपल्याला देऊ शकतो, सर्व काही देऊ शकतो. 2 महत्त्वाच्या गोष्टी. सर्वात पहिली गोष्ट काय, जसं तो आपल्यावर प्रेम करत आहे तसं त्याच्यावर प्रेम करा. हालेलुया. तुम्हाला माहितीये, जर आपण देवावर प्रेम केलं नाही, आपण देवाची पहिलीच आज्ञा पाळत नाही, मग आपण कशा रीतीने त्याच्याकडून अपेक्षा करू शकतो? ठीक आहे, तो तर प्रेम तर करतच आहे, रोज सूर्य उगवते, रोज पाणी देते, रोज हवा देते. हालेलुया. पण मी तुम्हाला सांगतो, तुमची प्रत्येक गरज तो भागवण्यासाठी समर्थ आहे. तुम्हाला आरोग्य देण्यास तो समर्थ आहे, तुम्हाला आशीर्वाद देण्यास तो समर्थ आहे, तुम्हाला सर्व कर्जातून मुक्त करण्यासाठी तो समर्थ आहे, तुमच्या घरामध्ये शांती निर्माण करण्यासाठी तो समर्थ आहे ना. तुमचे पती जर वाईट मार्गामध्ये, मुलं जर वाईट मार्गामध्ये, त्यांना बदलण्यास तो समर्थ आहे. हालेलुया. महत्त्वाची गोष्ट आहे. हालेलुया. जसा तो प्रेम करत आहे, तुम्ही त्याच्यावर. हालेलुया. आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर ना. खरोखर जसं ज्यावेळेस आपण हे करणार आहे, तुम्ही पाहणार आहात, बायबल मध्ये सांगतं की जो प्रीतीमध्ये चालतो तो प्रकाशामध्ये चालतो. काय सांगतं बायबल? जो प्रीतीमध्ये चालतो तो कुठं चालतो? प्रकाशामध्ये चालतो. हालेलुया. पण जो आपल्या बंधूचा द्वेष करतो, जो आपल्या भावाचा द्वेष करते, बहिणीचा द्वेष करते, तो अंधकारामध्ये चालतो. कुठं चालतो? आणि अंधारामध्ये आशीर्वाद नाही. आशीर्वाद कुठे? प्रकाशामध्ये. आमेन. खरोखर देवावर प्रीती करा, आपल्या शेजाऱ्यावर. आमेन. जस आपण उभं राहूया, आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला मागूया, प्रभू तुम्हाला सहाय्य कर. आज मला तुझ्या प्रीतीविषयी समजलं. प्रभू येशू, तू माझ्यासाठी, मी तुझा शत्रू असता, प्रभू येशू, मी तुझ्या वचनाविरुद्ध वागत होतो, मी तुझ्या इच्छेविरुद्ध चालत होतो, तरी प्रभू येशू तू माझ्यावर प्रेम केलंस. प्रभू येशू, माझ्यासाठी तुझं बलिदान केलंस, माझ्यासाठी तुझं रक्त सांडलंस. मी विश्वास करतो प्रभू येशू, तुझ्या बलिदानाच्या द्वारे, तुझ्या रक्ताच्या द्वारे माझे सर्व पाप क्षमा. तू माझ्यासाठी मेलास आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा धन्यवाद. आणि त्या आज मी माझे जीवन तुला देतो. जसं तू माझ्यावर प्रेम केलंस, आज मी माझे जीवन तुला समर्पित करतो.
प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये होऊ दे। ओ राबा पिता मी धन्यवाद देते या क्षणी तू प्रत्येकाला स्पर्श प्रभू तुझी प्रीती प्रत्येकाला आज दाखवलीस प्रत्येकाला पिता तुझ्या आत्म्याने भर सामर्थ्याने भर आणि पिता आम्ही मागतोय की खरोखर पिता प्रत्येकाला पिता प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की प्रभू त्यांनी त्यांच्यावर कुणीतरी प्रेम करावं आणि प्रभू आम्हाला माहिती की सर्वात मोठा प्रेम करणारा तू आहेस। अनेकदा आम्ही जगामध्ये बघतो लोकांकडे बघतो नातेवाईकांकडे बघतो पण प्रभू सर्वात महान प्रेम करणारा तू परमेश्वर या आम्ही शत्रू असतात तो आमच्यासाठी जास्त खांबावर बलिदान आम्हाला तुझ्यावर प्रेम करण्यासाठी सांगितलं प्रभूची पहिली आज्ञा तू आम्हाला दिलीस आम्ही पूर्ण अंतःकरणाने मनाने बुद्धीने शक्तीने तुझ्यावर प्रीती करावी म्हणून तू आम्हाला सांगितलं प्रभू आम्ही तशी स्वतःवर तशी आम्ही आमच्या शरीरावर प्रीती करावी म्हणून तुझी कृपा आम्हाला दे आणि प्रभू आज मागत प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे आरोग्याने भर सामर्थ्याने भर तुझं गौरव तुझी महिमा आमच्या सर्वांच्या जीवनात पाहिजे धन्यवाद देतो सर्व गौरव सर्व सन्मान सर्व महिमा आमची प्रार्थना ऐकलीस आम्ही धन्यवाद येशूच्या नावात आमेन हालेलुया याच पियानो आपलं अर्पण परमेश्वर हालेलुया हालेलुया यास आपण एक गीत गाऊया आणि गीत चालू असताना पियानो आपण आपला